नमस्कार. प्राध्यापक सुहास पाटील, सदस्य ऊस दर नियंत्रण समिती. आम्ही कृषीराज गूळ फॅक्टरी कोशे तालुका पंढरपूर या फॅक्टरीचे मालक जे आहेत गणेश पाटील यांनी आजपर्यंत 32 महिने झालं करमाळा तालुक्यातील माढा तालुक्यातील काही शेतकऱ्यांचे ऊस गाळपाला येऊन सुद्धा त्यांनी पैसे दिलेले नाही. या संदर्भात आम्ही 18 तारखेला 18 ऑगस्टला आम्ही महसूल उपजिल्हाधिकारी देशमुख साहेबांकडे आम्ही आलेलो होतो. त्यावेळी देशमुख साहेबांनी चेअरमन गणेश पाटलांना फोन करून सांगितलेलं होतं की या संबंधित शेतकऱ्यांची ऊसाच्या बिलाचं तुम्ही काय केलं. त्यावेळेस गणेश पाटलांनी सांगितलं होतं की आम्ही संबंधित शेतकऱ्यांना 1 तारखेला ऊसाची बिलाची पूर्तता करू. पण आम्हाला तसं दिसलं नाही, म्हणून आम्ही आज सर्वजण संबंधित शेतकऱ्यांना बरोबर घेऊन आज आम्ही सोलापूरला जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो. परंतु आज देशमुख साहेब पंढरपूरच्या दौऱ्यावर असल्यामुळं आम्ही निवासी जिल्हाधिकारी अभिजित पाटील साहेबांना भेटलो. अभिजित पाटील साहेबांनी परत एकदा गणेश पाटलांना फोन करून सांगितले, परंतु आजही गणेश पाटलांनी पुन्हा एकदा आम्ही 15 तारखेपर्यंत आम्ही ह्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे देऊ असंच आश्वासन दिलेलं आहे. म्हणजे आज गणेश पाटलांना मला सांगावं असं वाटतंय की तुम्ही आजपर्यंत 32 महिने झालं शेतकऱ्यांना वेठीस धरलेला आहे आणि अजून सुद्धा आम्ही ज्या वेळेस पाठपुरावा करायला आपल्याकडे येतोय त्या वेळेस सुद्धा तुम्ही सारख्या तारीखवर तारीख हे द्यायला सुरुवात केलेली आहे. परंतु आज शेतकऱ्यांचा गणेश पाटील साहेब बांध सुटलेला आहे. शेतकरी तुम्ही जर 15 सप्टेंबरला जर पैसे दिले नाहीत तर शेतकरी 16 सप्टेंबरला तुमच्या दारात येऊन तिथं जोपर्यंत पैसे तुम्ही देणार नाहीत तोपर्यंत भोशाला तुमच्या दारात येऊन शेतकरी उपोषणाचं आज आंदोलनाची नोटीस आम्ही आता जिल्हाधिकारी कार्यालयात देऊन आज तुम्हाला सांगू इच्छितो की 15 तारखेपर्यंत तुम्ही संबंधित सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे द्यायची व्यवस्था करा, नाही तर आम्ही 16 तारखेला भोशामध्ये तुमच्या दारात येऊन उपोषणास बसणार आहे.